म्हणजे पहिले तर ह्या पद्धतीने शेतकरी बंधूंनो जर हो. शेती करायची तर तुमच्या डोक्याला हे पटलं पाहिजे, बिलकुल मनाला हे पटलं पाहिजे, डोक्यामध्ये 100% तुम्हाला गॅरंटी तुमची तुम्हाला मिळाली पाहिजे की अशा पद्धतीने शेती होऊ होऊ शकते, शकते. तरच तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता. ते काय झालं सर, ते अन्यथा- वर्षानुवर्ष आपण जे पाहत आलो त्याच्यातून बाहेर पडणं थोडस कठीण होऊन जातं. बरोबर आहे. आज आपण आहोत सागर भाऊ रावले यांच्या शेतामध्ये. नमस्कार. वाशिमला लागूनच आपलं शेत आहे. हो. म्हणजे मी मॉर्निंग वॉकला आलो तर तुमच्या शेतामध्ये येऊ शकतो. बरोबर. आणि सागर भाऊ नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात. जे काही नवीन आलं तर त्याचा प्रथम प्रयोग तुम्ही स्वतःच्या शेतावर करून बघता. हो सर. जसं आता आतापर्यंत वेगवेगळे चिया असेल, वेगवेगळे पिकं हो. स्वतःच्या शेतावर पहिले ट्राय केले, आणि आता हा शून्य मशागतीचा प्रयोग सुद्धा तुम्ही यावर्षी करून शेतावर करत आहात. हो. तर आपण दिसतो की तुमचं किती क्षेत्र आहे आता या ठिकाणी? आता इथे 15 एकर आहे वैतीमध्ये. 15 एकर आहे, आणि 15 एकर तुम्ही आता शून्य मशागतीने पूर्ण शेती हो, करत काहीच आहात. केलेलं नाही. म्हणजे या शेतामध्ये नांगरणी नाही, वखरणी पण वखरणी नाही नाही, आहे, काहीच नाही. आणि आता तुम्ही जे डायरेक्ट आता हरभऱ्याचं जे शेत होतं आपलं, हा. म्हणजे आपण पाहू शकता की सगळे ते खुंट त्याचे तसेच तसे उभे आहेत. आहेत. हा. आणि हे याच्यामध्ये तूर याच्यात होती. तूर होती मागच्या वर्षी. म्हणजे आता त्यात बेड आपल्याला होते. दिसते की बेड पाडलेले होते या शेतामध्ये, हो. आणि हे तुरीचे खुंट हो. असेच आहेत, बरोबर आहे. वर कापून टाकलेले आहेत. आपण ते मशीनने कट केलं आपण मशीननं, त्याला. कॉटन हा. श्रेडरनं त्याची कट ही आता केलंय. ही जी कुट्टी झालेली आहे ही शेतात पडलं होतं सगळं. हे यामध्ये पडलेलं हा. आहे. आता कोणतीही मशागत नाही या शेतामध्ये. हो. आता हे करताना तुमचा किती खर्च वाचला असेल आतापर्यंत? साधारणतः करणे समजा फंटी असेल किंवा रोटर असेल, हा. मग परत त्याच्यानंतर आपल्याला जर नाही फुटलं एका याच्यामध्ये, कारण की यावर्षी शेत खूप कडक आहे, तर बऱ्याचशा लोकांनी म्हणजे- एक तर फंटी मारली किंवा मग परत ते रोटर डबल मारला, आडवं उभं जसं म्हणतात. बरोबर आहे. ते जांभूळही अजून असेल, त्यामुळे तुमचा थोडा खर्च जाऊ शकतो. बिलकुल तो खर्च आता सध्या वाचलेला वाचलेला आहे. आता आपल्याला दिसते की या परिसरामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही पाहिजे तसा. हो. पण आता तुमच्या या विना नांगरणीच्या शेतामध्ये आपण जर उकरून बघितलं, हो. आपल्याला दिसते की इथं ओल भरपूर जवळपास 7-8 बोटाच्या खाली गेलेली आहे. हा, या ठिकाणी काळीनं आपण मोजून बघू. हा. या काळीनं असं जर मोजतो म्हटलं एवढं, हा. 4 बोट आणि 4 8 बोट इथं ओल गेलेली आहे. हा. म्हणजे सध्या आपण इथं आता पेरणी करू शकतो, हो. अशी सिच्युएशन आहे. आहे. परंतु तरीही एक गोष्ट आता इथं अडथळा आम्हाला निर्माण झालेला आहे. हो. म्हणजे हे सगळं करत असताना, शून्य मशागत करत असताना उद्देश राहतो या व्हिडिओच्या माध्यमातून की अडी अडचणी सुद्धा तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. तर आता तुमच्या या शेतामध्ये असं दिसतंय की आपण बेड पाडलेले होते. हो. ज्या बेडवर तूर होती तर त्यावर कमी आपल्याला भेगा दिसतात, आणि जे दुसरा बेड सोयाबीन होता त्याच्यावर मात्र भेगा जास्त पडलेल्या आहेत. आणि त्या भेगा अद्याप काही बुजलेल्या नाहीत. पाऊस म्हणजे जो पाणी आहे म्हणजे फार म्हणजे काय आपण मुरुण्या पाऊस म्हणू. बरोबर. एखादा जर मोठा झाला असता तर त्या बुजून गेल्या. म्हणजे आपल्याला दिसते की या बेडवर ह्या भेगा पडल्या, ज्याच्यामध्ये हात पूर्ण जाऊ शकतो. बरोबर. काही काही ठिकाणी तर पाय जाऊ शकतो. चुकाटा असेल त्याच्यात नाही. तर या भेगामुळे आता काय होते की सध्या पेरणीयोगी इथं पाऊस झालेला असताना सुद्धा मुरोती पाऊस झाला, या भेगा काही बुजल्या नाही, आणि सध्या पेरणी करता येत नाही. म्हणजे आपल्याला एका मोठ्या पावसाची वाट बघावं लागेल. परंतु मोठा पाऊस आला तर आपल्याला दिसते की ऑटोमॅटिकली त्या भेगा बुजतात. आता या भेगा पडणे म्हणजे काही जमीन खराब आहे असा प्रकार नाही. तुमची जमीन 10 फूट जवळपास काळी आहे, आणि 10 फूट जर काळी जमीन असेल तर त्या काळ्या जमिनीचा स्वभाव आहे, ओलावा नसेल तर ती उलणार, आणि पाणी आलं तर मात्र लोण्यासारखी याच्यात एक प्लस पॉईंट आहे साहेब, जर जे पाणी जर झाला की जी माती आपली वाहून जाते ती या भेगांमध्ये जाईल. जे गढूळ पाणी, जे आपला जो कार्बन आहे तो वाहून जाते, तो या आपल्या भेगांमध्ये जाईल. तो सगळ्यात मोठा आपला प्लस पॉईंट आहे की तो बाहेर जाणार नाही. म्हणजे पहिलं पाणी पडलं तर अनेक लोकांची शेतं खाली असतात, त्याच्यावर काहीच आच्छादन नसते. धोधो भुरकं पाणी वाहून जातं. नागरिक जमिनीमध्ये बराचसा काळ वाहून जातो. तुमच्या जमिनीमध्ये मात्र आता सगळं आच्छादन आहे, अडथळे आहेत, सोबत ह्या भेगा आहेत, ठिकठिकाणी पडलेल्या, काही आडव्या आहेत, काही उभ्या आहेत. जे पाऊस जाणार आहे ते भेगामध्ये पहिले जातो. म्हणजे जमिनीमध्ये ओलावा पण चांगला अजून टिकून राहतोय, आणि झीज कमी होते. आणि जे म्हणजे जे महत्वाचं जे की नागरडीमध्ये तुम्ही जर पाहिला असेल, आता जे सर्वसाधारण समजा ही नागरडी आता याच्या खालचं जर ढेकूळ, म्हणजे जर ढेकूळ काढलं त्याच्या खाली अजून कोरडच, ते ढेकूळ सुद्धा पूर्ण भिजलेलं नाही किंवा म्हणजे मुरलेलं नाहीये.
म्हणजे आता बरेच जण असं म्हणतात की नांगरटीच्या जमिनीमध्ये जास्त पाणी मुरते, बरोबर आणि बिना नांगरल्या जमिनीत कमी पाणी मुरते. हो. तर तुमचा काय अनुभव आहे? नाही, आमचं तेच मत होतं. आम्ही इतके वर्ष नांगरड्याच केल्या, पण ज्यावेळेसपासून ऑर्गॅनिक जैविक कडे आलो त्यावेळेसपासून पाहिलं की आपली जमीन भुसभुस झाली, ती पाणी पिऊन राहिलेली. त्यामुळे आमचं नांगरण तसंही कमी झालं. पण यावर्षी आपण म्हणजे काही न करता आपण तसं ठेवलेलं आहे की त्याच्यात आपण कुठलंच काही म्हणजे कल्टिवेशनच नाही केलेलं. मागच्या वर्षी पाहिलं की मागच्या काही आमचं सोडलेलं होतं, तर त्याच्यामध्ये ह्या ज्या क्रॅक्स होत्या, तर सुरुवातीला तो पाणी मोठा झाला की त्या भरून गेल्या आणि पाणी गढूळ पाणी बाहेर गेलंच नाही. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही या शेतातलाही प्रयोग पाहू शकता. ढेकूळ उकरलं, तुम्हाला ते दिसेल खाली कोरड आहे. जेवढी आता ओल इथं 8 बोटे गेलेली आहे, कदाचित तिथं 8 बोट नाही गेलेली ते नाही. ते ढेकूळ वरचाच भाग फक्त भिजलेला वरचा आहे. भाग हे झालाय आणि खालचं कोरडंच आहे. कोरडच आहे. म्हणजे पाणी व्यवस्थित मुरण्याचं काम या जमिनीमध्ये होतं हे तुम्हाला दिसतं. 100%. म्हणजे आधीपर्यंत तुम्ही इतर शेतकऱ्यांसारखे विचार करत होते, नांगरटी केली की परंतु आता तुमचा विचार बदलला. 100% बदलला. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज असतो की नांगरली तरच पाणी मुरतंय, नांगरली नाही तर पाणी मुरत नाही. पण आता सागर बोल उदाहरण आहे आपल्या इथं की तुमची एवढी किती 15 एकर जमीन आहे. 15 एकर बगर नांगरण्याची जमीन आहे. नाही, म्हणजे सगळ्यात महत्वाचा खर्च आणि जी लगबग असते आपली प्रत्येक शेतकऱ्याची की नाही बा आपल्याला ते म्हणजे वेळेवर झालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. इथे तेवढा एक फरक आहे की तुम्हाला तेवढा असं ताण घ्यायचा जो म्हणतो आपण, तो ताण कमी होऊन जातो. ट्रॅक्टर भेटलं नाही, रोटर भेटलं नाही, भेटलं तर ते व्यवस्थित रोटर झालं नाही, ढेकळं फुटले नाही. मग परत ते आणि रोटर झालं की सगळ्यात महत्वाचं की पहिला जो पाऊस होतो, जर तो चांगला झाला तर ते पाणी तुमच्या शेतातून 100% बाहेर पळते. बरोबर आहे. कारण की वरच्या जमिनीमध्ये पाणी मुरतच नाही. वरचं 2 बोट सुद्धा भिजत नाहीत आणि पाणी व्हायला लागते. हे सगळ्यात मोठा रोटरचा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, आज काळाची गरज आहे. त्या शेताला तुम्हाला हे करण्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला वापर करावाच लागतात. पण जर शेतकऱ्यांनी त्याच्यातून जाण घेऊन जर तो विचार केला तर हा फरक तुम्हाला हे होते. आणि जी जमिनीची झीज होऊन राहिली किंवा जे रोटरमध्ये वाजवीपेक्षा जास्त त्याची हे होते, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, रोटेशन मध्ये खूप जास्त त्याला मशागत वाजवीपेक्षा, तर त्या जीवाणूंची पण खूप मोठी हानी होते. मला आता एक गोष्ट विचार लागते की अशा पद्धतीने शेती करताना तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी मात्र नांगरलेली आहे, तुम्ही नांगरली नाही. तर अशी विना नांगरणीची शेती करताना घरच्यांचा किंवा आजूबाजूच्यांचा तुम्हाला काही अडथळा निर्माण होत नाही का? ते काय म्हणतात? त्यांचा सहयोग लागतोय का? कसं तुम्ही कशी मात करताय? नाही, आता जे आहे शेजारी म्हणा किंवा इतर लोक जे ओळखीचे आहेत, रस्त्याने जाणारे येणारे, ते पाहतात, अरे काय म्हणजे तुमचा विचार काय, यावर्षी शेती पडीत ठेवायची आहे का? तुम्हाला काही म्हणजे तुम्ही सधन शेतकरी आहात, म्हणजे काही ना काही तुमचे नवीन प्रयोग असतात. नाही, आता तुम्ही मागच्या वर्षी आम्ही पाहून राहिलो की तुमच्या शेतात तुम्ही काहीच करत नाहीये, म्हणजे तुम्ही पडीत ठेवा का किंवा तुमच्या काही घरात भानगडी झाल्या त्या इथपर्यंत लोकांचं विचारण्याचं असते. हे झालं शेजाऱ्यांचं, फक्त ते बोलण्यासाठी बोलतील, तुम्हाला माहितीये तुम्ही काय करत आहात. तर घरच्यांचा कसा सपोर्ट मिळतो याला, किंवा त्यांचा म्हणजे होते, पण ते थोडस मग समजावून सांगितल्यानंतर मग जसं आता बाबांनी किंवा त्यांनी ते केलेले, तर त्यांनी ते सगळे नांगरण वखरण जे काय आहे ते केलेले आहेत. पण आता आपण हे जे तुमच्या माध्यमातून किंवा इतर लोकांच्या माध्यमातून जे पाहून राहिलो, झिरो कल्टिवेशन किंवा शून्य मशागत शेती, त्या पद्धतीने आता आपण करायचं, म्हणजे सगळ्यांना समजावून सांगणे. ते थोडस म्हणजे घरी जरी आता वडिलांना म्हटलं तर थोडस त्यांना वाटते हे काय करून राहिले पोरं, हे सगळं शेतामध्ये असं दिसून राहिलं, वखरलं नाही, काही नांगरलं नाही, काही नाही, मग याच्यात होईल का बरोबर? तर ही भीती थोडीशी त्यांना आहे. तर ती आता यावर्षी त्यांची कमी झालेली आहे. मागच्या वर्षी केलं होतं, पण ते त्यांना थोडी भीती वाटल्यामुळे ते आम्हाला वेळेवर मग डिसिजन बदलायचं काम पडलं. आता यावर्षी सध्या आहे आम्ही ठाम. म्हणजे पहिले तर या पद्धतीने शेतकरी बंधूंना जर शेती करायची तर तुमच्या डोक्याला हे पटलं पाहिजे, बिलकुल मनाला हे पटलं पाहिजे, डोक्यामध्ये 100% तुम्हाला गॅरंटी तुमची तुम्हाला मिळाली पाहिजे की अशा पद्धतीने शेती होऊ शकते, तरच तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता. ते काय झालं, वर्षानुवर्ष आपण जे पाहत आलो त्याच्यातून बाहेर पडणं थोडंसं कठीण होऊन जातं. बरोबर आहे. अन्यथा जर आपण साधं इतरांचं फक्त पाहतो आणि करायला जातो, पण तुम्हाला परफेक्ट हे कळालं नाही, डोक्यामध्ये भिनलं नाही की मला हे शक्य आहे, आणि तुम्ही करायला जाता, तर तुम्हाला दिसेल आजूबाजूचे शेतकरी टोकणार. इव्हन आजूबाजूचे सोडून द्या, घरचे सुद्धा शेतकरी लोक जे आहेत ते तुम्हाला म्हणतील हे काय केलं, आणि तुमचा जो विश्वास आहे तो डामडमून होईल आणि तुम्ही कदाचित ते सोडून पण देणार. हे करताना अनेक अडथळे पण आहेत. जसं आता आपण या ठिकाणी बघतोय की पेरणी योग्य पाऊस झाला इथं, पण आता पेरणी करू शकत नाही कारण या भेगा बुजल्या नाही. थोडासा पाऊस इथं येऊ द्यावं लागतं. आता कदाचित घरचे म्हणत असतील अरे साधं असतं आपण पेरून टाकलं असतं, पण या ठिकाणी आपल्याला दिसेल की पेरणीची तुम्ही सांगितलं तसं घाई नाहीये. एखादा दिवस पेरणी लेट होईल, पण इथली पेरणी 100% साधणार आहे, कारण या जमिनीमध्ये सुपीकता आहे, भुसभुसपणा या ठिकाणी आहे,
जैविकता या ठिकाणी जास्त हो. टिकून आहे. या तुरीची खुंट हो. एवढं मोठं खोड आहे हो. जे जमिनीमध्ये त्या एवढं मुळ्या- गेलेलं मुळ्या- असेल हा. ते पूर्णच्या पूर्ण तुम्ही जमिनीत ठेवलंय. बिलकुल. आता ते जेव्हा कुजत येणार हो. तर तेवढं मोठं डायरेक्ट मोठं छिद्र जमिनीमध्ये पाडते ते. नक्की. म्हणजे तिथं पाणी मुरण्याचं असेल किंवा हो. त्याच्यामुळे जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम आहे ते पण आहे. सोबत काही तण आता वर दिसत नाही पण जे दबले खाली दबलेत. त्याची मुळं खालीच आहेत. हो. तर त्याचा पण आपल्याला उपयोग होणार आहे. नाही ते आणि साहेब जसं याच्यामध्ये जे आता जे मुळं जे राहिलेले आहेत हे तुरीचे वगैरे हा. तिथे आम्ही मागच्या वर्षी पाहिलं काही सोडलं होतं तर बरं. त्या मुळांच्या भोवती किंवा तिथे त्या तुरीच्या तिथे गांडुळांची संख्या खूप जास्त होती. बरं. हा. आता काही असं दिसतंय आता नाही का? दिसणार. आता पाऊस आता- पडल्यानंतर जे तयार होईल ओलाव्यानंतर जे हा. मॉइश्चर जे होईल बरोबर आहे. तर ते त्याच्यानंतर हे जे जे मुळं आपल्याला आहेत इथं आलेले हा हे सगळं जेव्हा कुजत येतील कुजत हा तर हे ते मागच्या वर्षी सगळं आम्ही जे ऑर्गॅनिक पाहिलं मॅटर टाकणार. हे सगळे याच्या भोवती गांडुळांचं प्रमाण खूप जास्त होतं. आता हे बरोबर एवढ्या आहे. मुळे आहेत ते बरोबर. आपण जर खोडक्या काढल्या तर हे सगळे बाहेर जातात. राईट. पण हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळं आपल्या जमिनीमध्ये तिथेच आहे तर त्याचं नक्कीच. कुजून खतच होणार आहे. नक्कीच. हा. माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे की आता ही काळाची गरज गरज म्हणा, आहे. हो. शेती परवडत नसल्यामुळे म्हणा, शेतीतला खर्च कमी करणं कमी आहे, करणं सुपीकता टिकवणं हे काळाची गरज आहे आणि निवड उत्पन्न सुद्धा वाढलं पाहिजे त्यासाठी हे आवश्यक आहे. हो. तर आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये 1 एकराचा हा प्रयोग करून बघू शकता नक्कीच. किंवा प्रयोग जरी नाही करून बघत असाल तर सागर भाऊ सारखे काही शेतकरी आपल्या पण गावामध्ये असतील हो. त्यांच्या शेताला मी म्हणेल अवश्य भेट द्या. यातले बारकावे समजून घ्या. काही युट्यूबवर चांगल्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा आणि मग या सीझन मध्ये जर तुम्ही भेट दिली हो. प्रत्येक गोष्ट पाहिली तर मात्र तुमचा कॉन्फिडन्स वाढू वाढू शकतोय. शकतो. शेतकऱ्यांना तुम्ही ऐकलं तर शेतकऱ्यांना खोटं बोलत नाही खरं सांगतात कारण याच्यामध्ये मार्केटिंगचा काही विषय नाही ना कोणतंच प्रॉडक्ट विकायचं आहे कोणाला होणार आहे तर सगळ्यांचा फायदाच होणार आहे. शेतकऱ्याचाच फायदा होणार तर आहे. त्यामुळे हे सगळं तपासून पहा पुढच्या वर्षी अवश्य करा आणि तोपर्यंत मात्र व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहत राहा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. जेव्हा आता याची पेरणी होईल त्यावेळेचा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करू कारण मला आता बस हाकेच्या अंतरावर आहे. माझ्या घरापासून 2 किलोमीटरवर ऑफिस पासून 2 किलोमीटरवर आहे. मधल्या ब्रेक मध्ये येऊ शकतो सकाळी संध्याकाळी कधी येऊ शकतो. तर या शेतामधले वेगवेगळे जे प्रयोग आहेत विना नांगरणी शेतामधले म्हणजे बेडवरचे पण पीक आपण दाखवणार हो. बगर बेडची बेण्याचे. आपण विना नांगरणी आहे ते पण आपल्याला दाखवणार आहे आणि हो. यातले काय चुका होतात काय अडचणी येतात त्या पण तुमच्यापर्यंत रेग्युलर शेअर करत राहू. त्यासाठी मात्र आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आपले हे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि हे जर आवडलं तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा कारण ही चांगली गोष्ट आहे. हो. खूप खूप धन्यवाद.